Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन बघितलं होतं आणि आत्तापर्यंत आपण ग्रोथ बघितली, परत रिप्रोडक्शन बघितली आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द मेटाबॉलिझम. ओके, डन. लेट स्टार्ट. आय होप की ग्रोथ आणि रिप्रोडक्शन दोन्ही तुम्हाला एकदम परफेक्टच समजलं असेल आणि आज आपण बघणार आहोत मेटाबॉलिझम. ओके, मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही केमिकल रिॲक्शन होतात, ओके, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही रिॲक्शन होतात ना, त्या सगळ्या म्हणजेच दॅट इज द मेटाबॉलिझम. ओके, नथिंग बट जास्ती लई डोकं लावायचं नाही. जे आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही रिॲक्शन होतात ना सगळ्या, दॅट इज द मेटाबॉलिझम. ओके, दॅट्स इट. डन. ह्यात मस्त आहे बघून कॅटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम दॅट इज इक्वल टू मेटाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन आणि ॲनाबॉलिझम म्हणजे फॉर्मेशन, आणि हे दोन्ही मिळून होते दॅट इज द मेटाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम हे दोन्ही मिळून फॉर्म होतं आहे मेटाबॉलिझम. ओके, डन. दॅट्स इट. आता इथं बघूया काय म्हणते. केमिकल्स मेटाबॉलिझम म्हणजे केमिकल कॉन्स्टंटली बिंग अँड इंटू चेंज्ड अदर मॉलिक्युल्स. म्हणजे काय बनतात तर ह्याच्यामध्ये बनलं परत दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होणार, इथं बनलं परत दुसऱ्यामध्ये कन्वर्ट, इथं बनलं दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होणार. दॅट्स दी ऑलवेज म्हणजे कायम चालू असतं की आपल्या बॉडीमध्ये. दॅट्स दी मेटाबॉलिझम. ओके, दॅट इज मेटाबॉलिक रिॲक्शन्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या रिॲक्शन होतात ना दॅट इज मेटाबॉलिझम. ओके, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्झिबिट मेटाबॉलिझम. म्हणजे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ना सगळ्याकडे मेटाबॉलिझम हे असतंच. मेटाबॉलिझम इज लिव्हिंग. ओके, डन. ऑल रिॲक्शन इन आवर बॉडी इज इक्वल टू मेटाबॉलिझम. नो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट एक्झिबिट. ओके, कॅन डेमॉन्स्ट्रेट. म्हणजे रिॲक्शन आहेत ना आपल्या बॉडीमध्ये तर त्याच बाहेर करू शकतो आहे, बट त्या रिॲक्शन लिव्हिंग असू शकतं कदाचित, पण काय म्हणतात ते थिंग आहे जो वस्तू आहे दॅट इज नॉट लिव्हिंग. रिॲक्शन कॅन बी लिव्हिंग. ओके, हे आपण बघितलं पुढं आहेच. मेटाबॉलिझम इज डिफायनिंग फीचर. डन. कोई तो मिल काय म्हणजे जर मेटाबॉलिझम होत असेल देन दॅट्स द डेफिनेटली डिफायनिंग फीचर. आपल्यामध्ये मेटाबॉलिझम होतं आहे तसं हिल म्हणा किंवा सँडचं ह्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होऊ शकत नाही. सो दिस इज नॉन लिव्हिंग अँड वी आर लिव्हिंग. ओके, दॅट्स इट. रिॲक्शन इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स. ओके, बट शुअरली लिव्हिंग रिॲक्शन्स. म्हणजे रिॲक्शन जी आपण बॉडीच्या बाहेर करतो आहे दॅट इज ते लिव्हिंग थिंग्स नाहीत बट शुअरली लिव्हिंग रिॲक्शन आहेत बट दॅट थिंग्स आर नॉट लिव्हिंग. ओके, दॅट्स इट. म्हणजे सपोज एक A to B. ओके, ही रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होत्या. ओके, आणि सेम रिॲक्शन काय केली, ही A to B जी रिॲक्शन आहे ना ही आपण बाहेर एका टेस्ट ट्यूबमध्ये केली. देन ही रिॲक्शन लिव्हिंग आहे. यस, ही आपल्या बॉडीमध्ये होती बट ही टेस्ट ट्यूब नॉट लिव्हिंग. बॉडी आपली लिव्हिंग आहे, शुअरली ही रिॲक्शन लिव्हिंग आहे, शुअरली लिव्हिंग रिॲक्शन, बट इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स. दिस इज नॉट लिव्हिंग थिंग, दिस इज नॉट लिव्हिंग. दॅट्स ह्याचं हे मिनिंग आहे. बऱ्याच स्टुडंटला आत्तापर्यंत समजलं नसेल की हे काय ॲक्च्युली म्हणतात शुअरली लिव्हिंग रिॲक्शन वगैरे. रिॲक्शन्स आर लिव्हिंग बट नॉट थिंग्स. ओके, म्हणजे काय म्हणतं आहे, सपोज A to B ही एक रिॲक्शन आहे जी आपल्या बॉडीमध्ये होती. ओके, आता आपल्याला काय बाबा आलं अंगात की बाबा हीच रिॲक्शन आपण बॉडीच्या बाहेर केली, परफॉर्म केली, म्हणजे डेमॉन्स्ट्रेट केली. म्हणजे एका टेस्ट ट्यूब घेतली आणि त्याच्यामध्ये केली. देन ही रिॲक्शन लिव्हिंग आहे. ही रिॲक्शन कारण ही रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होते ना, सो रिॲक्शन लिव्हिंग आहे. परंतु ही टेस्ट ट्यूब जी आहे ना दिस इज नॉट लिव्हिंग. आपली बॉडी लिव्हिंग बट दिस इज नॉट. दॅट्स व्हॉट वॉन्ट टू से. ओके, सो सेल्युलर ऑर्गनायझेशन इज ऑल्सो डिफायनिंग फीचर. त्यामुळे सेल्युलर ऑर्गनायझेशन इज ऑल्सो डिफायनिंग फीचर. ओके, डन.
आता काय काय म्हणलेलं आतापर्यंत कॉन्स्टंटली म्हणजे जे की आपल्या बॉडीमधलं मेटाबॉलिझम इज नथिंग बट आपल्या बॉडीमधल्या केमिकल रिॲक्शन, जेवढ्या काय आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन होतात ना, दॅट इज मेटाबॉलिझम. केमिकल्स कॉन्स्टंटली बिंग इन टू मेड अँड चेंज्ड इन टू अदर बायोमॉलिक्युल्स, दॅट इज मेटाबॉलिकल रिॲक्शन. All living organism exhibit metabolism. All reactions in our body are metabolism definitely. No non-living object exhibit, yes, आपण बघितलं. Can demonstrate outside the body in cell-free system, yes. Metabolism is defining feature, yes. Reaction in vitro are not living things but surely living reaction. Hope you got it. Metabolism is nothing but reaction in body. हे डिफायनिंग फीचर आहे, डिफायनिंग फीचर. परत त्यानंतर आणखी काय होतं, मेटाबॉलिझम रिॲक्शन, आणि हे फक्त लिव्हिंगमध्येच होते. आणि ह्या जे रिॲक्शन आहेत ना, रिॲक्शन आउटसाईड बॉडी जे होतात ना, दॅट इज लिव्हिंग रिॲक्शन बट नॉट लिव्हिंग थिंग्स. ओके, नॉट थिंग्स. ओके, दॅट्स इट, डन. आणि त्यामुळं so cellular organization is also defining feature. Okay, done. Hope you got it. Metabolism is nothing but reaction. Summarize करायचं झालं तर मेटाबॉलिझम इज रिॲक्शन, आणि त्यानंतर आणखी म्हटलं तर ही डिफायनिंग फीचर आहे, डिफायनिंग फीचर. आणि यामध्ये काय होतं आहे, ज्या रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये येतात त्याच रिॲक्शन जर आपण बाहेर साईडला केल्या, म्हणजे सपोज A to B ही रिॲक्शन जर बॉडीमध्ये लिव्हिंग आहे, देन A to B रिॲक्शन आपण जर टेस्ट ट्यूबमध्ये केली, देन ही रिॲक्शन लिव्हिंग आहे बट टेस्ट ट्यूब इज नॉट लिव्हिंग. ही रिॲक्शन लिव्हिंग आहे, बॉडी पण लिव्हिंग आहे, दॅट्स दी लिव्हिंग. सो दिस इज डिफायनिंग फीचर. काय राहिले? ओके, दॅट्स इट. Okay, thank you so much. Hope you got it. Thank you. Bye bye.